थँक्यू सो मच पूजा मॅम. तनाजी DPSSPचं खरोखर अभिनंदन आणि त्यांचे आभार पण की हा जो विषय आज इथे मी तुमच्यासमोर मांडू शकतोय त्याच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल पूजा कुलकर्णी मॅम थँक्यू सो मच. DPSSPचं मी खास करून अभिनंदन आणि थँक्यू. आणि आता जे मॅम म्हणाल्या ते म्हणजे तो मुद्दा जर पुढे घ्यायचा झाला तर आपल्याला लोकल हिस्ट्री म्हणजे बोरिवली ही विद्वान लोकांची नगरी आहे आणि इतके वेगवेगळे इकडे अभ्यासक आहेत, पण आपली एकसंध अशी लोकल हिस्ट्री लिहिली गेली नाही आहे. म्हणजे वांद्र्याची हिस्ट्री ब्रास फर्नांडिस यांनी लिहिली, सांतापूरची हिस्ट्री तेरेसा अंबुकरने लिहिली. असे घडले ठाणे हे एक फार सुंदर पुस्तक आहे दाऊद दळवींचं. आणि पार्लेचा म्हणजे विले पार्ले अमृत महोत्सव ग्रंथ बर्वे आणि फणसळकरांनी लिहिलेला अतिशय एक्सटेन्सिव्हली लिहिलेला आहे. आणि त्याच्यात तुम्ही म्हणालात ते सगळे मुद्दे आहेत. म्हणजे अगदी म्हणजे मला पार्लेच्या ग्रंथाची आठवण का होते कारण त्याची प्रस्तावना पुलंनी लिहिलेली आहे, पुलं देशपांडेंनी लिहिलेली आहे. आणि त्यावेळेला गंगाधर गाडगीळ हे मिठीबाईचे प्रिन्सिपल होते. सो त्यामुळे त्यांना फार चांगल्या पद्धतीने पुलंनी वगैरे पण त्यांची काही रिकलेक्शन्स दिलेली आहेत. आणि आपल्यापैकी बरेचसे लोक आहेत की ज्यांनी ह्या प्रांताला साधारण कमीत कमी नाही म्हटलं तरी 6 ते 7 दशकं पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे ह्याच्यात जे बदल घडून आलेले आहेत ते म्हणजे अतिशय गतिमान म्हणजे मॅथमॅटिक्सच्या भाषेत आपण एक्सपोनेन्शियल म्हणतो तसं एक्सपोनेन्शियल ग्रोथ आहे. म्हणजे आम्हीच मी आणि माझी मिसेस उज्ज्वला ही पण कुलकर्णी सरांचीच विद्यार्थिनी आहे बालगुरू. आम्ही तिकडे 20-22 वर्षापूर्वी बोरिवलीला राहायला आलो आणि त्यामुळे तोपर्यंत मलाही असं वाटायचं की बोरिवलीला मी राहायला आलो म्हणजे काहीतरी थोडंसं आय एम मिसिंग आउट. म्हणजे दक्षिण सबर्बन एरियामधून मी इकडे आलो म्हणजे काही माझ्या ह्याच्यात म्हणजे थोडं रिग्रेशन झालं का की चूक झाली का माझी. कारण त्यावेळेला मी माझी वसईला फॅक्टरी होती आणि मी वसईला डेली अपडाऊन करायचं म्हणून जवळ म्हणून तिकडे आलो. आणि ऑफकोर्स त्यावेळेला सुद्धा वसईला असताना सुद्धा मला एक गोष्ट म्हणजे नेहमी अशी जाणवायची की तुंगारेश्वर आणि वसईचा किल्ला आणि ह्या सगळ्या गोष्टी यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जरी थोडासा वेगळा असला तरी असं नेहमी वाटायचं की फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि बेसिकली ठाणे, कल्याण, वसई आणि आपली म्हणजे उत्तर उपनगर यांना डॉर्मिटरी सबर्ब्सचं जे स्वरूप आलेलं आहे. म्हणजे मागे इतिहास कट्ट्यावरती बोलत असताना मी मुंबईच्या विकासाबद्दल बोलल्याचं बऱ्याच लोकांना आठवत असेल कदाचित. काही लोक त्यावेळेला मला काही ओळखीचे चेहरे दिसतात, मॅडम असतात नेहमी. तर त्याच्यातनं असं लक्षात आलं की याच्याकडे डॉर्मेटरी सबब म्हणून बघितलं गेलं आणि त्याचा जो एक परिणाम आहे की बोरिवलीला घर का घ्यायचं किंवा मग लोकलला पटकन शेवटचं स्टेशन आहे म्हणून ते घ्यायचं हे एवढं त्याचं महत्त्व आहे का. ॲक्च्युली स्पीकिंग तसं नाही आहे. म्हणजे हा जर सगळ्या मुंबईला जर समजा आपण उलटं फिरवलं तर दक्षिण मुंबई एकही नदी नाही, म्हणावं असा काही विशेष निसर्ग नाही. म्हणजे राजभवनच्या मलबारीचं लगेच लोक उदाहरण देते, पण ते तेवढं सोडलं तर बाकी काय विशेष तिथे हे नाही. दोन्ही बाजूला समुद्र आहे आणि खारेवारे आहे, त्याच्या पलीकडे फारसे काही त्याच्यामध्ये गोष्टी नाही. पण तशी तुम्ही उत्तरेकडे यायला लागता ज्या क्षणी तुम्ही माहीमची खाडी म्हणजे आता मिठी नदी ज्या ठिकाणी अगदी समुद्राला मिळते तो भाग त्या ठिकाणी तुम्ही बघायला सुरुवात करता त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येतं की हा जो भाग आहे हा आता थोडा थोडा म्हणजे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न होत जातो. आणि बाय द टाईम तुम्ही अंधेरी क्रॉस करून बोरिवलीकडे येता म्हणजे मला माहिती की आता ते काही उरलं म्हणजे आता नामशेष होत चाललंय. पण अजूनही तुम्ही इस्माईल युसुफच्या
कॅम्पसमध्ये गेला किंवा कलिंगाच्या विद्यानगरीमध्ये गेला किंवा RML कॉलनीत गेला किंवा नॅशनल पार्कमध्ये गेला तर अजूनही ह्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे इमॅजिन होतं की काय असेल. म्हणजे पूर्वी जर ह्या सगळ्या बिल्डिंग्स किंवा पश्चिम द्रुतगती महामार्ग काढला तर बरेच लोक म्हणजे सरांनी वगैरे तर अक्षरशः त्याचं बांधकाम बघितलं असेल 70च्या दशकामध्ये. म्हणजे आम्ही जेमतेम शाळेत होतो त्यावेळेला आणि हायवे वगैरे बांधला गेला या आणि ह्या सगळ्या विकासाच्या याच्यामध्ये असं बरेचदा होतं की विकास जेव्हा होतो त्यावेळेला त्याची मूळ ओळख जी आहे ती नष्ट होते आणि तसं काही आपल्या बोरिवलीच्या बाबतीमध्ये झालेलं आहे. तर माझी जी सुरुवात आहे ना ती मी बोरिवलीच्या आयडेंटिटी पासून करणार आहे. म्हणजे बोरिवली कशाला म्हणायचं, कारण आज आपण इतके डिव्हायडेड आहोत. किती लोक बोरिवली वेस्टचे आहेत तिकडे, बोरिवली ईस्ट, दहिसर वेस्ट, दहिसर ईस्ट, कांदिवली वेस्ट, कांदिवली ईस्ट. म्हणजे आता नवीन ओळख मॅडम, म्हणजे तुम्ही म्हणाल नवीन ओळख आता मागा पो म्हणतात. म्हणजे मालाड, कांदिवली, बोरिवली असा आता एक नवीन ओळख आली आहे आणि ही नवीन ओळख देण्याचा हा एक थोडासा प्रयत्न आहे. तो बेसिकली बोरिवली म्हणजे काय, तर आता तुम्हाला जे दिसतंय स्क्रीनवरती तेच मी साधारण त्याच्याबद्दल हे करतोय. तर म्हणजे इतिहास समजून घ्यायचा असेल तर आधी भूगोल यावा लागतो. तर भूगोल आला नाही तर इतिहास काय नीटपणे समजत नाही. असं जर समजा आपण विचार केला तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे बोरिवलीच्या परिसराच्या दुर्लक्षित अशा ऐतिहासिक महत्त्वावरती प्रकाश टाकणं हा आजचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. पोर्तुगीज मराठा संघर्षातील स्थानिक भूगोलाची भूमिका, म्हणजे कुठला कशाला बोरिवली म्हणायचं आणि एक बोरिवलीकर म्हणून पोर्तुगीज मराठा संघर्षातील बोरिवलीचं महत्त्व हा विषय म्हणजे आजचा नाही आहे. कारण जेव्हा मॅडमने विचारलं किंवा कशावर बोलणार तर तो असं सहज आला. कारण ह्याच्या आधी सुद्धा रविराजजी संशोधन करत होते मध्यंतरी आणि त्यांना पोर्तुगीजांवरती काहीतरी करायचं होतं. तर मी म्हटलं मंडपेश्वरवरती करून टाका. म्हणजे मंडपेश्वर इथे चर्च का बांधलं गेलं, पोर्तुगीजांनी चर्च का बांधला, आता नुकताच त्यांचा पेपर पण त्याच्यावरती पब्लिश झाला आणि त्यांनी खूप चांगलं त्याच्यावरती काम केलं. म्हणजे आजही तुम्ही जर शोधलं इंटरनेटवरती तर तुम्हाला त्यांचा पेपर हा एक महत्त्वाचा पेपर म्हणून त्या ठिकाणी वरती दिसतो. आता इतिहासाकडे माझा बघण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आहे. कारण का तर मी इतिहासाचा विद्यार्थी जरा उशिरा झालेलो आहे आणि थोडासा टेक्निकल बॅट्समन. म्हणजे गावस्कर कसा अगदी असा म्हणजे एक ठराविक स्टान्स घेऊन मारल्याशिवाय बॉल गेला तरी चालेल, बॉल सोडून दिला तरी चालेल, पण मी तो व्यवस्थित लाईनमध्ये आल्याशिवाय मारणार नाही. तर तशी मेथडॉलॉजी, तर मेथडॉलॉजीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्याकडे तर फॅक्ट्स असायलाच पाहिजेत, म्हणजे पुरावे तर आपल्याकडे असायलाच पाहिजेत, पण त्याच्याबद्दल तर्क म्हणजे लॉजिक ने सुद्धा इतिहासाची जी बांधणी आहे ती आपण कशा पद्धतीने करू शकतो. आणि इन्फरन्स म्हणजे हा अमुक मनुष्य नवीन पुढे गेला नवीन मात्रे हा इकडे आलेला आहे. पण नवीन मात्रे काय आहे, तर मॅडम म्हणाले की त्याच्याकडे बघून त्याच्या लहान वयाकडे बघून चटकन लक्षात येत नाही की हा थोडा मोठा म्हणजे इतिहासाचा संशोधक आहे ते. तर त्याने बरीच पुस्तकं इतिहासाची वाचली असणार हा इन्फरन्स आहे. म्हणजे लोक कंटिन्युअसली फॅक्ट्स अशा मागत राहतात, पण फॅक्ट्सने सगळ्या गोष्टींचं उत्तर इतिहासामध्ये दिलं जाऊ शकत नाही. म्हणून त्याला एक नॅरेटिव्ह क्रिएशन म्हणजे एक गोष्ट या स्वरूपामध्ये, म्हणजे आता जशी इतिहास कट्ट्यावरती राजाची गोष्ट चालली आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला इन्फरन्स काढून अशा पद्धतीने या गोष्टी आपण आज बघणार आहोत या सगळ्या संघर्षाच्या दृष्टीने. तर 18व्या शतकातील म्हणजे 1737 ते 1739 ही वसईची मोहीम म्हणून साधारणतः हा पिरियड हा कालावधी धरला जातो. याच्याबद्दल साधारण किती लोकांना माहिती आहे की चिमाजी अप्पा आणि वसईची मोहीम आणि साष्टी आणि वसई ही कशा पद्धतीने पोर्तुगीज मुक्त केली गेली. म्हणजे पोर्तुगीज मुक्त केली म्हणजे काय पोर्तुगीज काही वाळवी किंवा झुरळं होते का असं नाही, पण
आपण ह्याच्यात म्हणजे अशी काही परिस्थिती पोर्तुगीज लोकांनी स्वतःच तयार केली होती. भारत देश असा आहे की ज्याच्यामध्ये आपण सगळ्यांना वेलकम केलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की जे आक्रमणकारी होते लोक त्यांना सुद्धा आपण वेलकम केलं आणि आपल्यामध्ये ते ॲसिमिलेट झाले. ॲसिमिलेट म्हणजे मिसळून गेले. पण कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते की ज्याच्यामुळे राज्यकर्त्यांना कधी कधी असं वाटतं की बाबा ही आता नकोत माणसं. म्हणजे आता यायच्या आधी मी मोदीजींचं भाषण ऐकत होतो म्हणजे आणि इकडे आता संघाचा हॉल आहे त्यामुळे मी बोलू शकतो. आता म्हणजे बंगालमध्ये जी परिस्थिती झालेली आहे किंवा अशी काही काही ठिकाणी कंपल्शन झालं की आता हे राज्य नको आणि त्याला सबळ पुष्कळ कारणं आहेत. अशी परिस्थिती काहीशी निर्माण झाली होती का याचा पण आता तुम्हाला याच्यामध्ये या साधारण चर्चेमध्ये ह्या गोष्टी तुम्हाला समजतील. तर बोरिवलीचा जो भाग आहे त्याला जॉग्राफिकली मी उत्तर साष्टी उत्तर टोकाचा भाग असं धरतो आणि आजची बोरिवली ह्या म्हणजे बोरिवली स्थानक किंवा बोरिवली हे नाव हे तुम्ही काही काळापुरतं विसरा आणि आपण त्याला एक नवीन ओळख देऊ. म्हणजे साधारणतः मंडपेश्वर पासून एकसर पासून ते आपल्या कान्हेरीच्या गुंफांपर्यंतचा भाग आणि अगदी खालती आता मॅडम म्हणाले तसं अगदी दक्षिणेकडे योगेश्वरी पर्यंतचा भाग म्हणजे तो जो पूर्ण गुंफाचा एरिया वरती उत्तम धारावी मनोरी गोराई इथपर्यंतचा भाग घोडबंदरपर्यंत ह्या सगळ्या भागाला आपण बोरिवली असं एक आयडेंटिटी म्हणून आपण नव्याने आयडेंटिफाय करणार आहोत. मॅडम तुम्हाला लगेच सांगितलं की याच्यानंतर रिटर्न लेख तयार ठेवा. हवेतल्या कपावरून चालत नाही त्याला पुरावे द्यायला लागतात. त्यामुळे त्याची तयारी ऑलरेडी चालू आहे. तर 1534 मध्ये पोर्चुगीज जे आहेत ते साष्टी वसईच्या आसपास आले. तुम्हाला माहिती 1498 साली वास्को द गामा कालिकतला आला, 1510ला गोव्याला आणि त्याच्यानंतर साधारण 1530च्या आसपास त्याचं आगमन ह्या आपल्या भागामध्ये झालेलं आहे. हे जेव्हा ह्या भागामध्ये जेव्हा आगमन झालेलं आहे त्यावेळेला इथे साधारण कोण लोक होते? आगरी, कोळी, भंडारी बांधव जे आपले आहेत